वाटाण्याची भाजी करूया। हे वाटाणे असे सोलून घेतले, पल्ले वाटाणे। आता याची भाजी करूया सुकी। डब्याला पण आपण मुलांना देऊ शकतो, आपण घरात पण खाऊ शकतो। मस्त कांदा टमाट्यामध्ये वाफवर खूप छान होते वाटाण्याची भाजी। मुलांना मला खूप आवडते आणि मी आता वाटाण्याची भाजी करते। गॅस फास्ट करायचा, जिरा 1 चम्मच, राई 1 चम्मच, त्याच्यात आता कढीपत्ता टाकलाय मी। आधी राई, जिरा, कढीपत्ता, 4 कांदे घेतले बारीक साईजचे, हे 3 टमाटर। आपण आधी कांदा घालूया। मुलांना डब्याला किंवा घरात पण अशी वाटाण्याची भाजी छान होती। वल्ले मटर बघा, कांदा मी असा हलवला। आता कांदा आपला भाजून घेऊया तोपर्यंत मी इथं टमाटर कट करते। 3 घेतले मी बघा, ह्या साईजचे, मिडियम साईजचे, मोठ्या आकाराचे। आपला कांदा भाजतो तोपर्यंत मी टमाटर अशा पद्धतीनं वाटाण्याची भाजी डब्याला किंवा घरात मुलांना खायला चमच्या संग पण खूप छान लागते। अशी सुकी भाजी करायची वाफावर वाटाण्याची। वाटाण्याचं आपण कालवण पण करू शकतो, पण मी कालवण नाही करत आहे, वाटाण्याची सुकी भाजी करते। हे बघा, आता मी कांदा आपला मस्त भाजला, कलर चेंज झाला। आता मी टमाटर टाकले 3 मोठे साईजचे। आता याच्यात आपण मसाले ॲड करूया। आधी मी तिखट मसाला टाकते, आमचा घाटी मसाला 1 चम्मच भरून टाकलाय, कारण खूप तिखट आहे। मुलांना असं डब्याला मी वाटाण्याची भाजी करून देत असते। 1 चम्मच हळद, 1 चम्मच तिखट टाकल्या। अशा पद्धतीने हलवायचं व्यवस्थित। हे बघा, मी वाटाणे टाकते। आता ही वाटाण्याची भाजी आपण मस्त वाफवर शिजवायची। असे भरपूर कांदा टमाटर टाकून वाटाण्याची भाजी करायची, खूप छान लागते। आपण झाकण लावून 5 मिनिटं शिजवायची। हे बघा, आपली भाजी गॅस लो केला, आता जरा फास्ट केला। आपण हलवूया। त्याने कांदा टमाटर टाकले का वाटाणे टाकले, कारण की कांदा टमाटर संग आपलं वाटाणं पण शिजायसाठी वाफावर। यासाठी मी हे बघा, कांदा टमाटर कसे मस्त असे जीर्ण झाले आणि आपले वाटाणे पण शिजले।
शिजले. बघूया आपण. मस्त शिजले. तरी आपण अजून 5 मिनिटं ठेवूया व्यवस्थित घालून शिजायला. चला आता आपण बघूया. बघा आपली वाटाण्याची भाजी मस्त अशी शिजली. हे अशी आपण डब्याला पण देऊ शकतो, घरात पण करून खाऊ शकतो. खूप छान लागते. आता मी ह्याच्यात कोथिंबीर टाकते. आपली वाटाण्याची भाजी झाली तयार. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तेव्हा आपली वाटाण्याची भाजी झाली तयार. धन्यवाद.